त्या सर्वांनी आपण पाहू शकतात ही जोडी आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच पंकज पाटील आणि अनिकेत राऊत ताई पेकर्स टीम पालघरची नेहमीच आपल्याला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसते. टेनिस जगतातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात ताई पेकर्स पालघर टीमने आणि हीच ती जोडी ज्यांनी हा टीम बनवला आणि तयार केला. मोठमोठ्या स्पर्धा देखील ऑर्गनाईज केल्या जातात. अनिकेत राऊत सांगितलं म्हणजेच एक शिस्त, अनिकेत राऊत सांगितलं म्हणजेच पालघरचं क्रिकेट आणि ज्यांनी आपण बघू शकतात टेनिस क्रिकेट मध्ये खूप मोठं नाव उमटवलंय. ओरम क्रिकेटचा विचार केला तर पालघर डिस्ट्रिक्ट स्पर्धा टेनिस क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर ओपनची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळाली PDTच्या मैदानावर. आणि जिथे अंडरम क्रिकेटची विचार केला तर अल्लाडी गावामध्ये अंडरमची देखील 1 लाखाची स्पर्धा अनिकेत राऊतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय. 2016 पासून अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते पालघर बोईसरचा आणि भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात अंडरम क्रिकेटमध्ये. आणि आपण पाहू शकतात अनिकेत राऊतच्या माध्यमातून अल्लाडी गावामध्ये देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल हलक्या हाताने सिंगलने केले सुरुवात. आता मात्र वीरेंद्र भूपेंद्र बाबरे स्ट्राईकवर. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. चांगला बॉल तेवढा चांगला पटका खोदून काढलाय डीपमध्ये जात असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते सध्याची सर्वात इन्फॉर्म टीम आणि सर्वात सक्सेसफुल टीम ती म्हणजेच दक्ष 11 सातपाटी आपल्याला पाहायला मिळते. धनानून काढलंय पालघर जिल्हा. यस प्रेक्षकांना विनंती आहे थोडं मैदानाच्या बाहेर मागचे प्रेक्षक आपण पाहू शकतात मैदानाच्या बाहेर उभे राहा ही विनंती असेल. दोन बॉल 3 धावा. यावेळेस चांगला फटका पाहिलं यावेळेस वीरेंद्र बाबरेने आणि चेंडूला पाठवला अगदी इनफिल्डच्या वरून 4 धावेसाठी. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7 आज मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. विरूच्या बॅटमधून येतोय चौकार 4 धावा. यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता आणि जिथे आपण बघू शकतात हा फटका हुकचा खेळला जातोय. प्रेक्षक वर्ग थोडं मात्र मैदानाच्या बाहेर लाईट मला तर वाटते ऑन आहे गाडीची. 7 धावा 3 बॉलचा खेळ होतोय. पंकज पाटील यावेळेस मात्र फटका खूप चांगला खेळलाय. जोरदार बॅट फिरवलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑन रिझनला 4 धावेसाठी. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11 स्कोर कार्डवर बजाव. थँक्यू. चांगली फटकेबाजी होत असताना चांगली सुरुवात करून देत असताना नेहमीच सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत राहिलाय वीरू आणि त्यामुळे मात्र चर्चेचा खेळाडू आहे. आणखीन एक फटका फसलाय. अगदी आपण बघू शकतात फटका खेळला होता जिथे मात्र क्षेत्ररक्षक बरोबर तैनात होता. शॉर्ट लॉंग लेग रिजनला एक चांगली कॅच
आजच्या दिवसामधला मात्र षटकार कोण विसरणार, निहार आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 4 धावा आणलेला षटकार आणि यावेळेस मात्र वीरूची कॅच देखील टिपलाय. 11 वर 1 मोठा विकेट. बॅक टू डगआउट. बजाव. थँक्यू. यस, एक मिनटं प्रीतम. मान्यवरांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या. राजेश राऊत, अमित करत यांना देखील विनंती असेल. वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12. एक गडी बाद डाऊन द लेग साईड. बँग ऑन टार्गेट टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु दिशाहीन. 12 वर 1. परंतु एक मोठा विकेट मिळतोय पहिल्या ओव्हरमध्ये. वीरू बाबरे बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज श्रेयस. आणखीन एक वाईट लेग साईडला जिथे आपण बघू शकता अगदी क्लोजली का नाही जावं बॉल परंतु वाईट बॉल असतोय. खासदार चषक 2026 सुपर 8मध्ये जाणारे संघ आपल्याला 2 पाहायला मिळत आहेत आणि एक ड्रेस कोडमध्ये आपल्याला यावं लागेल. रविवारी ठीक मात्र 4 वाजता मॅच सुरुवात होणार जिथे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू प्रत्येक संघामध्ये. 13 धावा. फटका इकडे फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. टिपलाय झेल संपलाय. श्रेयसचा खेळ. 13 वर 2. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद होत असताना पाहायला मिळाले. पहिला झटका लागला वीरू बाबरे आणि त्यानंतर श्रेयस. बॅक टू डगआउट. SDJ. सुपर 8मध्ये मात्र ओपन लॉट्स टाकले जातील जिथे आपण बघू शकता 2 संघाने मात्र प्रवेश केलेला आहे. पहिली टीम मितान शिलेबन बिरवाडी आणि दुसरी टीम श्री जागमाता रावळे आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅचमधून जो विजय होईल तर तिसरी टीम पाहायला मिळेल सुपर 8मध्ये जाताना म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये जाताना. खेळ अगदी बदलला आहे. एक काळ होता जेव्हा मात्र अनलिमिटेड टीम स्पर्धेमध्ये घेतल्या जायच्या ज्यामध्ये मात्र 8 टीम येता येता जवळजवळ एका टीमला 5 राऊंड 6 राऊंड खेळावे लागायचे. परंतु आज असं नाही आहे. आज आमंत्रित 8 टीम असतात. दिवसामध्ये 2 राऊंड जिंकल्यावर तुम्हाला सुपर 8चं तिकीट म्हणजे क्वार्टर फायनलचं तिकीट मिळते आणि हे आपण बघू शकतात. याच मैदानावर रेकॉर्ड आहे जिथे मात्र 120 टीमच्या एंट्री आल्या होत्या आणि 160 टीम खेळलेल्या आहेत आंबडगोडे मैदानावर फायर चषकामध्ये. 14 धावा. जीत भोईर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जीत गावाड माफ करा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 14 वर 2. पुढचा बॉल हलक्या हाताने मैशरने खेळून काढले. या बॉलला सिंगल ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड लाईनीच्या जवळ अगदी वाईड यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा. धावपल काबर पाटील नेटवर्क हे चॅनल आपण बघू शकतात. अगदी या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात आणि 30,000 लोकांनी आतापर्यंत पाहिलेलं आहे. हळूहळू मात्र ती संख्या वाढत असताना 31,000 वर जाऊन पोहोचलंय. ऑन साईडला फटका फळला परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक. ओ यावेळेस मात्र चुकी. थोडी जजमेंट खराब झाली
आणि चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर 6 धावेसाठी. भावेश पाटीलच्या बॅटमन येतोय षटकार एसडीजे. फटका ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अपडेटिंग देत असताना हिमांशू, लाईव्ह स्कोरिंग देत असताना विघ्नेश ठाकूर आणि ऑफलाईन स्कोरिंग देत असताना अथर्व राऊत. 21 वर 2 कॅमेऱ्यामध्ये स्पर्धा कैद केली जात आहे. आणखीन एक फटका खेळला आहे परंतु इकडे क्षेत्ररक्षक येत असताना आणखीन एक विकेट स्टंपच्या मागेच मारण्याचा प्रयत्न. भावेश पाटील बॅक टू द डग आउट. षटकारानंतर मात्र इथे विकेट येतोय बजावडीचे. जसं नवीन फलंदाज डाव्या हाताचा चिराग मैदानाच्या आतमध्ये जात असताना सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एक गाव एक फॉर्मॅट नव्हता तेव्हा बंधन संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने बंधन संघाने देखील पालघर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलं होतं. एका वर्षामध्ये 11 फायनल जिंकल्या होत्या आणि त्याच संघामध्ये हा डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सध्या गावच्या टीमकडून 7 टीमकडून खेळत असताना 21 वर 3, 1 ओव्हर 4 बॉल नंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा देखील चांगल्या झालेल्या आहेत आणि जिथे आपण बघू शकतात विकेट देखील 3 आलेले आहेत. परंतु 50-55 धावा झाल्या तर मुश्किल आहे कारण की गोलंदाजी खूप चांगली आहे आणि धारदार आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या मॅचमध्ये एक सुंदर उदाहरण पाहायला मिळालं कारण की इन्फॉर्म टीम होती बोबा 11 नवापूर. त्यांच्या विरोधात देखील कमालीची गोलंदाजी कारण की सध्या तरी इन्फॉर्म होती आणि फायनल देखील विन केली होती पैतरणा येथे. म्हणजे एक चांगला फॉर्म घेऊन आली. ते फटका हा देखील उंच गेला. क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र थोडी गडबड, पोचू शकला नाही आणि यावेळेस बाउंड्री लाईनच्या पार 4. नशिबाचा एक अजून चौकार येत असताना 4ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 25 अगदी फसवलं होतं. इकडे मात्र गोलंदाजाने ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया जिथे मात्र ऑन साईडला मात्र फटका वळवण्याचा प्रयत्न केला होता. बघा बॅट अगोदर बंद झाली आणि जिथे आपण विषयात एज लागले आणि डीप पॉईंटला हा चौकार येतोय. मागच्या मॅचमध्ये पिंटूने काय क्षेत्ररक्षण केलं होतं, 3 कमालीचे कॅचेस पकडले होते परंतु या मॅचमध्ये कुठे ना कुठे गडबड झाले. ऑन साईडला फटका सजवलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक पण बाउन्स मात्र फील्ड केलं जाईल. कस्तूप होता तिकडे आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 26. 2 षटके इकडे परिपूर्ण झालीत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 26 वर 3 हे डगआउट आपल्याला पाहायला मिळते. दक्ष 11 सातपाटी टीमचं सध्या तरी विकेट गेलेत परंतु हरकत नाही आहे. धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 26 वर 3 2 ओव्हर नंतर बजावडीचे. थँक्यू. आणखीन एक वेळेस पंकज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर 26 वर 3. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला हा खेळ पाहायला मिळते. धावा देखील आलेल्या आहेत, विकेट देखील आले आहेत परंतु धावा भरपूर आल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये चौकार षटकार पाहायला मिळाले. मागचं षटक थोडं महागडं आपण म्हणू शकतात. अगदी बरोबरीत पहिल्या षटकामध्ये देखील 13, दुसऱ्या षटकामध्ये देखील 13. पंकज तयार, रिटर्न ओव्हर द विकेट
राऊंड विकेटचा मारा आणि टप्पा पडल्यावर यावेळेस आपण पाहू शकतात चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. विनस टेंबोडे आणि त्यांचे विपक्ष दक्ष इलेव्हन सातपाडी. बघायला गेलं तर जास्त दूर नाही आहे, जवळजवळ 8-10 किलोमीटरचा फरक. आणि टेंबोडे गाव आणि सातपाडी अगदी आजूबाजूची गावा म्हणा हरकत नाही. आणखीन एक मात्र डाऊन दी लेग साईड स्टंपच्या जवळून निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. थोडं शफल केलं होतं फलंदाजाने. बघा लेग स्टंप दिसत होता आणि त्या लेग स्टंपवरच मारा करण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी बाजूने गेलाय. वाईट बॉल येत असताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 27 धावा धावपलकावर. यावेळेस मात्र फसवलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागली किपरच्या हातामध्ये. सोपा कॅच आणि राऊत कॅच करताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट बजाव. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दिवेश पाटील, त्याच्या समवेत मैशर आहे आणि गोलंदाज पंकज पाटील तयार. 14 वर 3 विकेट पंकजच्या खात्यामध्ये. तिसरा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने बॅकफुटवर जाऊन नटराजन स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो फटका खेळा. एक पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न. बघा ही रनिंग बिटवीन द विकेट आहे. थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात दोन फलंदाजामध्ये तालमेल खूप चांगलं कॉल केला दिवेशने आणि साथ दिली मैशरने. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 29 वर 4. 2 ओव्हर 3 बॉल नंतर. क्रिकेटचा खेळ कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही. अगदी कधी कधी मोठ्या धावा देखील चेस होतात, कधी कधी लहान धावा देखील डिफेन्स होतात. हा खेळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला आहे. सॉफ्ट हँडने खेळलाय कारण की पंकजची ओव्हर दुसरी आहे. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. गोलंदाज काय करणार. चांगला बॉल हाताळतोय, क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार जो इथे मिळत नाहीये. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31. स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे 4 विकेट गेलेत, परंतु धावा देखील थांबत नाहीयेत. आल्या दिवेशने 2 बॉलवर 2 डबल. आणखीन एक मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि सिंगल पाहायला मिळते. अगदी युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम विनर्स टेंबोडेमध्ये. स्कोरबोर्ड 32 स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या ओव्हरमधला. 32 धावा धावपलकावर 4 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल तिसरी ओव्हर आणि पंकज पाटील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळलं जात आहे आणि गली रिजनमध्ये मात्र यावेळेस शॉर्ट गली रिजनमध्ये चेंडू अडवला जात आहे. बघा युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम विनर्स टेंबोडेकडे. आणि 3 षटके इकडे परिपूर्ण झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 4 गडी बाद बजाव. थँक्यू. यस, उद्याचे 8 टीम आपल्याला पाहायला मिळतील. 14/5/2026 गुरुवारचा दिवस. निलेश फायटर तारापूर आणि त्यांचे विपक्ष ढानू काशीनाथ माच्छी ही पहिली मॅच असेल. दुसरी मॅच रुशाल 11 वरोर त्यांच्या विपक्ष भेटेगाव. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल धाकटी ढानू श्री स्वामी समर्थ आणि त्यांचे विपक्ष अपोलो चिंचणी. आणि चौथी मॅच असेल
नाणेवली आणि त्यांचे विपक्ष पाम 11. उद्याचं मात्र आपण बघू शकता हा पॅनल. हो, यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न होता स्टंपच्या मागे, परंतु चांगला बॉल. अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज ज्याने आपल्या सुरुवातीला गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलं. आपण पाहू शकतात बंधन संघाकडून सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीला जेव्हा एक गव एक फॉर्मॅट नव्हता, पंकज म्हणा, अनिकेत राऊत म्हणा, आणि आपण पाहू शकतात अनिकेत राऊतने सुरुवातीला गोलंदाजीमध्ये कमाल केला. ॲज अ गोलंदाज म्हणून इंट्रोड्यूस झाला आणि त्यानंतर हळूहळू खेळाला इम्प्रूव्ह करत मात्र आपण पाहू शकता आज ऑलराऊंडर म्हणून पाहायला मिळतोय. फलंदाजी गोलंदाजी चांगला बॉल, तेवढा चांगला फटका आणि 2 धावा येत असताना हा खेळ सातत्याने राहिला मैदानाच्या आतमध्ये. मोठा हिट नाही तर हरकत नाही, सिंगल डबल देखील आम्ही सुरू ठेवू. 2 धाब्याने स्कोरबोर्ड 35-35. 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. महेश्वर आणि त्याच्या जोडीला दिवेश, ही जोडी आपण पाहू शकता. आणि हे बघ एकाच वेळेस बॉलर आणि बॅट्समन मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. ही क्वालिटी आहे पी पाटील नेटवर्कची. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परफेक्ट कनेक्शन आहे, परंतु इकडे क्षेत्ररक्षक तयार आहे. परफेक्ट मात्र ठेवला होता या क्षेत्ररक्षकाला आणि 5वा झटका लागतोय 35 धावेवर बॅटिंग टीमला. दक्ष 11 सातपाडी बजाव. येस, विकेट आला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणित. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. कमबॅक करून देत असताना टीमला आपल्या गोलंदाज अनिकेत बाप्प्या नावाने जास्त फेमस आणि प्रेम मिळालंय. यावेळेस आपण बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये टॉट बॉल येतोय. प्रणित नवीन फलंदाज, दिवेश थोडी चर्चा करत असताना आणि 3 35/5 आणि यावेळेस फसवलंय, परंतु नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडलाय थोडा दूरवर. जीत आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा अंकित करताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात आहे. दिवेशची जजमेंट अगदी चांगली आहे. कुठून 2 येणार, पटकन मात्र त्याचं रिएक्शन येतं आणि त्यानंतर मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्याने स्कोरबोर्ड 37. 3 ओव्हर 5 बॉल नंतर 5 विकेटच्या नुकसानामध्ये आपण पाहू शकतात. 37/5 शेवटचा बॉल, 4थी ओव्हर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर अनिकेत राऊत. यावेळेस फटका सरळ बॅटने खेळलाय, इनफिल्डच्या वरून पाठलाग सुरू आहे. चांगला प्रयत्न होतं, चांगला प्रयत्न होतं जीत गावडचा आणि 2 धावा अंकित करताना फलंदाज पाहायला मिळतात. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 स्कोर कार्डवर 5 गडी बाद बजाव.
4 षटकाच्या समाप्तीनंतर लगभग 10ची सरासरी 39वर 5 दक्ष 11 सातपाटी आपल्याला पाहायला मिळते. विनस टेंबोडेकडून नवीन गोलंदाज कौस्तुभ पाटील आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल आणि यावेळेस मात्र फटका सजवला. घुटण्यावर बॅलन्स करत आपण पाहू शकता एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होणार, नक्की होणार. हा प्रेशर बनवला जातो दिवेशकडून, कारण की पहिली धाव खूप वेगाने घेतली जाते आणि त्यामुळे आपण पाहू शकता क्षेत्ररक्षकावर प्रेशर आणि लवकर फिल्डिंग करण्याच्या नादामध्ये इथे 1च्या 2 मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 41 स्कोर कार्डवर. अजूनही 11 बॉल आहेत. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वर 5 4 ओव्हर 1 बॉलचा खेळ होतोय. 11 आणि यावेळेस मात्र फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक कॅचवर नाही गेला. ओ माय गॉड, क्षेत्ररक्षण प्रश्नचिन्ह राहिले या मॅच मध्ये. इथे मात्र कॅच तर नाही आला आणि त्याच्याहूनही खराब कामगिरी होत असताना वन बाउंड चेंडू देखील अडवला नाही. जलेपेना मग हा फटका बघा आपण बघू शकतात. अगदी यावेळेस गोलंदाज नाराज, त्यांचे कॅप्टन नाराज आणि रुपेशकडून झाले चुकी. घर से निकला छाते के भरोसे, क्या पता था मुझे पाणी निकल जाएगा सर के ऊपर से. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आणि सिंगल आपल्याला पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 46. 5 विकेटच्या नुकसानात चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 आणि 7 धावा खर्च केला. त्याचं कारण आहे क्षेत्ररक्षण. गोलंदाज कौस्तुभ तयार. कौस्तुभ पाटील 46 वर 5 दक्ष 11 सातपाटी. विनस टेंबोडे आपल्याला पाहायला मिळते फिडिंग करताना. यावेळेस फटका फसलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना आणि कॅच करत असताना निहार आपल्याला पाहायला मिळते. बघा आता निहार मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता आणि आताच त्याला मात्र मिड ऑफला ठेवण्यात आलं आणि बॉल बरोबर त्याच्याकडे गेलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येकदा पाहिलेलं, एकदा बॉल मागे लागला तो बरोबर त्या क्षेत्ररक्षकाला शोधून काढतो. विकेट बजाव. थँक्यू. फॉर 6 चौथा बॉल मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्यावर विकेट येत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिशांक आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर असेल. 5वा बॉल घेऊन तयार होणार कौस्तुभ पाटील. 8 बॉल अजूनही बॅटिंग टीमकडे आहेत. इथून 8 बॉलात 10-12 धावा आल्या तरी मात्र 58 आणि 59चा टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. जे मोठं टार्गेट म्हणा हरकत नाही, परंतु हा चांगला बॉल आहे. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न केला होता. जिथे मात्र चेंडू अगदी क्रीजमध्ये फेकला जातो. हा बघा चेंडू निघून गेला. किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल 5वी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचा बॉल 46 फॉर 6. करंट रन रेटचा विचार केला तर 9.52 आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचा बॉल. फटका इकडे फसलाय परंतु नो-मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय. कीपर स्वतः मात्र अनिकेत चेंडूला अडवते. 1 धाव मिळणार. षटक क्रमांक समाप्त होताना 5वा आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 47 6 गडी बाद दक्ष 11 सातपाटी. एस डी जे मास्टर.
थँक्यू. वर 6 आणि शेवटचे वर अनिकेत. पहिला बॉल ओ बॅटला लागला आणि बरोबर जाऊन मला तर वाटते तोंडावर लागलाय बॉल. तिकडे मात्र सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. यस, अनिकेतने लगेच विचारलं फलंदाजाला, लागलं तर नाही. एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला. 48 6 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे. दक्षिलवन सातपाटी वर्सेस विनस टेंबोडे. जो संघ विजयी होईल तो आपल्याला क्वार्टर फायनलमध्ये रविवारच्या दिवशी खेळताना दिसेल. रविवारच्या दिवशी एक ड्रेस कोड आणि 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. जी संधी आहे प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये खेळू शकतात. खासदार चषक 2026 12 मे ते 17 मे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि 48 वर 6 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शॉर्ट बॉल, खराब बॉल आणि त्यावर मात्र तुटून पडलाय फलंदाज दिवेश. चाललाय मैदानाच्या बाहेर. बॉल 6 धावेसाठी षटकार. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 54 फॉर 6. एस डी जे. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. अगदी मिडल स्टंपवर बॉल होता आणि चांगला पनिश केला. लाईन लेंथ बिघडली इथे मात्र. यावेळेस फिरवलंय, चकवलंय. टॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतात रेफर केला इकडे मात्र बॅटिंग टीमने, जो मात्र प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिलेला आहे. जर वाईट किंवा बिमरसाठी. आणि थर्ड अंपायर येस वॉर्डरूममध्ये इकडे चेक केलं जाईल. फेअर बॉल रेफर देखील गमावला इथे मात्र बॅटिंग टीमने. आणि डॉट बॉल येतोय. चेंडू झाले 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 54 वर 6 बॅटिंग करताना दक्षिलवन सातपाटी. मागच्या मॅचमध्ये देखील याच धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि इथे अजून 3 बॉल आहेत. आणि दिवेश काय खेळलाय 8 मध्ये 18 वर खेळतोय. सुपर बॅटिंग. मागच्या मॅचमध्ये देखील धावा बनवल्या. या मॅचमध्ये देखील धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अपील जोरदार आहे परंतु पंच इकडे सांगतात बॅट एज. आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न इकडे मात्र नाही झाला. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. सिंगलने आपल्याला पाहायला मिळेल स्कोरबोर्ड 55. जिथे आपण बघू शकतात परफेक्ट 3 स्टंपमध्ये बॉल आदळला होता पायावर, परंतु पंचाचं मानणं आहे बॅट कट आणि त्यामुळे आपण बघू शकतात एक धाव मिळते. थोडा सरप्राईज होतो इकडे मात्र अनिकेत राऊत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते 55 वर 6. यावेळेस देखील फिरवलंय बॉलला आणि इकडे मात्र सिंगलसाठी येत असताना रनआउट होणार. विकेट सॅक्रिफाईस करतो इकडे फलंदाज दिवेशसाठी. दिवेशला स्ट्राईक मिळते शेवटच्या बॉलसाठी. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये हिमांशू ऑपरेटिंग करत असताना आणि हा बॉल फिरवला आणि चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. यावेळेस डॉट बॉल आणि विकेट. शेवटचा बॉल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अवधूत कामत आपल्याला पाहायला मिळते. संघाचा संघ नायक. मागची स्पर्धा ज्याने गाजवली फायर चषक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळाला अवधूत कामत, तोच झाला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅचमध्ये देखील 6 विकेट ज्याने घेतलेत आणि पुन्हा एकदा मात्र जिथून खेळ सोडला होता तिथूनच सुरुवात केल्या असं म्हणायला हरकत नाही अवधूतने. दिवेश शेवटचा बॉल खेळण्यासाठी तयार. अनिकेत शेवटचा बॉल टाकला जाईल.
यावेळेस शेवटचा बॉल सुपर फटका खेळ आहे, याकरता स्ट्राईक घेतली होती. चेंडू चाललाय डीप पॉइंटला 4 धावेसाठी. फिनिश खूप चांगलं केलं दिवेशने, बरोबर स्कोरबोर्ड जाऊन पोचलाय 59 वर. जी धावसंख्या मात्र इकडे विचार केली होती आणि 60 धावेचं आव्हान 10च्या सरासरीने 6 ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील. व्हेनस टेंबोडेला 60. जाऊया दुसऱ्या इनिंगकडे. जशा होणार सुरुवात दुसऱ्या इनिंगला आपल्या समवेत जोडले जातील आदरणीय सन्मान्य प्रमोदजी शेडगे सर, SD मास्टर. थँक्यू व्हेरी मच प्रीतमजी घरत यांचा आवाज आपण ऐकता येते या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद आहे. टार्गेट 60 धावांचं आपल्याला पाहायला मिळतं विनोद टेंबोडे या टीम समोर. दक्ष 11 सातपाडी या टीमने लक्ष समोर ठेवले गेले. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा सध्या आपण पाहत आहेत. फायर क्रिकेट पास्थळ पुरस्कृत खासदार चषक 2026च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवत आहेत. जे काही श्रोते या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत. जे श्रोते अजून सुद्धा मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. जरी MS11 घिवली टीम पराभूत झाली तरी सुद्धा MS मोतीलाल शाह साहेब यांची एक खासियत आहे की शेवटच्या क्षणापर्यंत मी मॅच पाहणार, एन्जॉय करणार आणि प्रत्येक टीमला चीअरअप करणार. मग ती टीम मग ते मतभेद करत नसतात, ती त्यांची खूबी राहिले आणि त्यामुळे MS आपल्याला सुद्धा मानाचा सलाम. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. सेकंड मॅचमध्ये अनिकेत राऊत यांची सुद्धा उपस्थिती चांगली ठरली आणि सध्या आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर महाराष्ट्र संघाचे कॅप्टन पद ते भूषवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोतीलाल शाह साहेब काय ती हेअरस्टाईल अप्रतिम, ती त्यांची स्माईल, ती त्यांची पर्सनॅलिटी समजा ओके. सो या मॅचच्या दिशेने अनिकेत राऊत सध्या मंद मंद पावलांनी जात असताना आपण पाहत आहेत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव हा त्यांच्या पाठीशी पाहायला मिळतो. अनेक खेळाडूंना मात्र पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतं, ती त्यांची खूबी राहिले
आणि अनिकेत राऊत म्हटलं तर एक वेगळं रसायन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. मग ताई पॅकर्सची टीम मॅनेजमेंट संपूर्ण त्यांच्यावर जबाबदारी अमरदादा परुळेकर यांनी ती सोपवली गेले आणि त्यामुळे आज क्रिकेटला एक सुद्धा उंची प्राप्त झाले. विनस टेंबोडे टीमला 60 रनचं लक्ष्य, 36 बॉलमध्ये 60 रन्स, प्रति षटकामागे 10च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. टीम मीटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. दक्ष 11 सातपाडी खासदार चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहतायत आणि टीम मीटिंग, स्ट्रॅटेजी, गेम प्लॅनिंग अवधूत कामत स्वतः ॲज अ कॅप्टन लीड करत असताना आपण पाहतायत. विकी घरत त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि सातपाडी दक्ष घरत यांच्याकडून आपण पाहतायत जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दक्ष घरत यांच्याकडून देण्यात येईल. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक अवधूत कामत, विकेटचा बेताज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. सध्या हार्दिक वडे त्यांना आपण पाहू शकतायत. उद्याचं भवितव्य आणि खुबी राहिले या दोन बचकांडी आणि एका साईडला हार्दिक वडे, गौरव मात्र या ठिकाणी एन्जॉय करत असताना हे दोन मात्र एवन जोडी आपण सातत्याने पाहिलेत. पिच बनवण्यासाठी मदत, त्यानंतर 9 दिवस सातत्याने संध्याकाळपासून तर सकाळच्या 17पर्यंत मात्र आत्ताच आवड निर्माण झाले. त्यांचं सुद्धा या दोन्हीही चिमुरड्यांचं खूप खूप धन्यवाद आहे. 60 धावांचं लक्ष्य. पहिलाच बॉल यावेळेला अप्रतिम पाहायला मिळतोय. कौस्तुभ पाटील स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते आणि म्हणूनच मी विकेट घेण्याचा सिलसिला कायम सध्या आपल्याला पाहायला मिळतो. हीच खासियत खुबी राहिले अवधूत कामतची. विकेट आणि फक्त विकेट. आणि फर्स्ट स्लिपमध्ये भावेश पाटील किड या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. बॉल अगदी मिडल स्टंपला होता. तिथून असं वाटलं की लेग ब्रेक होईल, परंतु इथे मिस झाले असते तर डेफिनेटली विकेट क्लीन बोल्डच्या माध्यमातून मिळाली असती. परंतु बॅटचं एज आणि फर्स्ट स्लिपकडे विकेट डाऊन, फलंदाज बाद. ऑन साईटला ह्या वेळेला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पिंटूच्या बॅटमधून 1 रन येईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 बाद 1 स्वस्तात बाद झाला कौस्तुभ आणि त्याची विकेट गेल्यानंतर पिंटूवर ही जबाबदारी. एका साईडला अनिकेत राऊत अनेक चांगल्या इनिंग आपल्या करिअरमध्ये खेळलेल्या आहेत, चांगले विकेट्स घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे एक अनुभवाचा खजिना आहे. 32,000 व्ह्यूज पाटील नेटवर्कवर सध्या आपण पाहिलं, अभिनंदन असेल. स्विचिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. दिवेश पाटील पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. अवधूत कामाची हीच खासियत राहिले. मग समोरचा फलंदाज कोण आहे? ऑफ कटर. क्या बात आहे, काय गोलंदाज यावेळेला अप्रतिम. अवधूत कामत सातपाडीचा वंडर बॉय आणि विकेट अप्रतिम त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल. अनिकेत राऊत एक मास्टर माइंड क्रिकेटर, परंतु सध्याच्या घडीला आता सिच्युएशन थोडीशी नाजूक आहे विनस टेंबोडे टीमची. स्विचिटचा फटका अगदी बरोबर खेळले होते, परंतु काय फिल्डर त्या ठिकाणी म्हैसर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थर्ड मॅन आतमध्ये घेतला होता आणि बरोबर फील्ड सेट केली होती. हे गेम प्लॅनिंग असावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. वीरू बाबरे सध्या आज आपण पाहिलं तर ताई पॅकर्स या टीममधून सुद्धा त्याची वर्णी लागली जाते. अनिकेत राऊत यांनी त्याचा खेळ पाहिला, त्याचं टॅलेंट पाहिलं आणि लगेच त्याला इन केलं.
मग अनिकेत राऊत असतील, पंकज पाटील पालन असतील, जेव्हा चर्चा करतात त्यावेळेला कोणत्या खेळाडूला आपण स्थान दिलं पाहिजे हे नेहमीच पाहायला मिळतात. यावेळेला चांगला फटका ऑन साईडला आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना सरळ बॉल निघून येईल MS यांच्या स्वागतासाठी 4 रन. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. फॅन्सी शॉट खेळले होते. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल निघून जातोय 4 रनसाठी. 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला ऑन साईडला चांगल्या पद्धतीने चेंडूला यावेळेला दिशा दिली गेले. 1 बाउन्स दी रोप. खूप चांगला फटका बिटवीन द गॅपमध्ये. 9 रन पहिल्या षटकामध्ये. चांगली फलंदाजी अप्रतिम. अनिकेत राऊत मास्टर माइंड क्रिकेटर का म्हणून ओळखलं जातं. बरोबर गॅप शोधला होता. इथे शॉटम पूल केलं. पिकअप शॉट आणि सरळ बॉल बिटवीन द गॅपमध्ये 4 रनसाठी निघून जातोय. 2 चौकार बॅक टू बाउंड्रीज. थँक्यू. वेलकम बॅक. 30 बॉल आणि 51 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगलं योगदान नेहमीच पाहायला मिळतं. विदुरजी जयराम पाटील साहेब अजून सुद्धा व्यासपीठावर आहेत. संपूर्ण माजी खेळाडू, या स्पर्धेचे आयोजक. अप्रतिम मेहनत सातत्याने आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण फायर क्रिकेट पास्तळ टीमचं जेवढं कौतुक करावं लागेल तेवढं कमीच. अनिकेत राऊत सध्या 4 बॉलमध्ये 8 रन त्यांच्या बॅटमधून 200च्या स्ट्राईक रेटने खेळलेत. वीरू बाबरेचा हा बॉल यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अमृत येत आहेत. कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. एक्सलंट कॅच. टाळ्यांचा कडकडाट होत असताना फलंदाज बाद. पिंटू बॅक टू द डगआउट. थँक्यू. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विनर्स टेंबोडे टीम. पहिल्याच बॉलवर वीरू बाबरेच्या खात्यामध्ये पहिली सफलता. पुन्हा एकदा गोलंदाज वीरू बाबरे. चांगली गोलंदाजी हाताळत असताना लाईन अँड लेंथ अप्रतिम. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तत्पूर्वी सिंगल मेल ग्लाइड केलं होतं या बॉलला. जीतच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघांकडे ज्या पद्धतीने बॅटिंग लाईनअप आपण पाहिली त्याचप्रमाणे विनस टेंबोडे या टीमकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन चालतायत. अनिकेत राऊत, पंकज पाटील पालन, मग कौस्तुभ पाटील त्यामध्ये आपण पाहू शकतायत. मग रुपेश चव्हाण असतील, जीत गावडला आपण पाहू शकतायत. आणि संपूर्ण जे खेळाडू आहेत ते थोडेफार एक्सपिरियन्स जरूर 3 ते 4 पाहायला मिळतात. परंतु अनुभव खूप मोठा आहे तो अनिकेत राऊत आणि पंकज पाटील पालन यांच्याकडे. त्यामुळे या अपकमिंग यंग टॅलेंटला सांभाळून घेऊन चालत असताना पाहायला मिळत आहेत. उलटास बॉल होता ऑन साईडला. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली फिल्डिंग. वा, दिशांत आपल्या उंचीचा फायदा घेत असताना पाहायला मिळतोय. हलकीशी उडी मारली आणि बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. कदाचित डबल माइंडमध्ये गेले असते तर बॉल त्याच्या डोक्यावरून निघून गेला असता. परंतु याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड.
अप्रतिम पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. वीरू बाबरे पुन्हा एकदा जीत समोर. चांगला बॉल, पंचांकडे अपील जरूर केली गेली. पंच मात्र यावेळेला अपीलशी सहमत नाही आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. वीरू बाबरेचा ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. हिमांशू सिंग यावेळेला दर्शवत असताना ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. ओव्हर द विकेटने आले वीरू बाबरे आणि इथून जर आपण पाहिलं तर परफेक्ट ऑफ स्टंप मिसिंग होतं आणि इथून जर आपण पाहिलं तर ऑफ स्टंपला बॉल भेदला असता दिवेश पाटीलने अपील केली होती. गुड डिसिजन बाय कैलाश पागधरे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक अवधूतने 9 धावांचं षटक हाताळलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 धावा खर्च केलेत आणि एक मोठी सफलता मिळाले. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. फलंदाज ह्या वेळेला अनिकेत राऊत परिपूर्ण सरप्राईज झाले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, हलकासा लेग ब्रेक यावेळेला लेग कटर पाहायला मिळाला आणि दिवेश पाटील डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. कंट्रोल केलं. 2 षटकांचा खेळ अखेरीस 12 रन. विनस टेंबोडे टीम आणि दक्ष 11 सातपाटी टीमने या षटकात कमबॅक केलंय. स्पेशली वीरू बाबरेने 6 बॉलमध्ये 9, अनिकेतच्या बॅटमधून जीत 3 बॉलमध्ये 2. आता येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 48. 24 बॉल आणि 48 रन. प्रति चेंडूमागे 2 रनची सरासरी आणि प्रति षटकामागे आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 12चा पाहायला मिळतोय. खासदार चषक 2026 आजची दुसरी रात्र या स्पर्धेची आपण अनुभवतायत. 2 वाजण्याच्या सुमारास घड्याळात आपण पाहतायत तरी सुद्धा प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. टप्पा अचूक पद्धतीने. हीच अवधूत कामाची हीच खरी ओळख आहे. हे सुद्धा एक वेगळंच रसायन पाहायला मिळतं. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता या गोलंदाजामध्ये आहे. वेगवेगळे संमिश्रण युक्त गोलंदाजी करत असताना लेग कटर बॉल होता. थोडासा थांबून आला बॉल आणि बॉलला फ्लाईट दिली होती अवधूत कामाच्या माध्यमातून. बॉलला फुल टॉस बॉल. यस, व्हेरी नाईस कॅच. क्या बात आहे. हर हुन्नरी खेळाडू आणि जीत गावडच्या खेळीला मात्र यावेळेला पूर्ण विराम लागत असताना धक्का क्रमांक 3. 12ला 3 धक्के. थँक्यू. आता एक्सपिरियन्स जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत राऊत येत आहेत आणि या वेळेला पंकज पाटील यांना काहीतरी कानमंत्र देत असताना आता अनुभवाची जोडी. अवधूतचा हा झेल आपण पाहू शकतायत. कॉटन बोल्डच्या माध्यमातून लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला आणि सेकंड अटेम्प्टला काय बॉल कॅरी करत असताना काय प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन आणि ॲप्रिसिएट करत असताना भावेश पाटील, दिवेश पाटील ड्यूच्या. यावेळेला ऑन साईडला पंकज पाटील पालनचा आल्या आल्या धमाका. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. वाह, पिकअप शॉट. थँक्यू. ऑफ कटर बॉल यावेळेला आपण पाहू शकतायत आणि त्यानंतर ही विकेट ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल, विकेट मिळाल्यानंतर षटकार आला. ऑफ कटर बॉल
आणि त्यावर पिकअप शॉट आपण पाहतायत पंकज पाटील पालनच्या बॅटमधून आक्रमकता दाखवली. यावेळेला फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. यश त्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना 18 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर 4 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल हार न मांडणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आहे अवधूत कामत. काही गोलंदाजी करत असताना षटकाराला विसरून मी चांगली नव्याने सुरुवात पुन्हा एकदा करेन. चांगला बॉल ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला होता आणि दिवेश पाटील हेच दर्शवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन की हेच तुला चेंडू डिलिव्हर करायचे होते, परंतु अजून काहीतरी कानमंत्र सल्ले मसलत जरूर दिले गेलेत. 18 रन झालेत. यावेळेला अचानक बाउन्स पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या जवळजवळ आपण पाहिला. अंपायर्स कॉल आहे. यस, चेक करूया आपण. अंपायर्सला कधीही शंका उद्भवली तर ते घेऊ शकतात रिव्ह्यू. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू दिलाय, परंतु इथे दोन्ही टीमचा लॉस होणार नाहीये कारण अंपायर्स कॉल आहे. डिसिजन पेंडिंग. इट्स अ वाईट बॉल. कारण खूपच आवाक्याच्या बाहेर बॉलने बाउन्स घेतला होता आणि इथून 1 फॉर दी ओव्हर जरूर दर्शवले गेले. बॉल पहा खूपच उंची घेतली होती आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन ॲड होईल. 19ला 3. सध्या आपण पाहतायत अभिषेक तांडेल खूप चांगली अंपायरिंग करत असताना. ऑनफिल्ड सध्या अक्षर नाईक यांना आपण पाहतायत आणि कैलाश पागधरे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंकज पाटील पालन. या वेळेला बॅक टू द डगआउट आणि अवधूतने सांगितलं असेल बरं झालं व्हाईट बॉल मिळाला, एक एक्स्ट्रा बॉल टाकण्यासाठी मिळाला, विकेट मिळाली, महत्वपूर्ण फलंदाज बाद गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. 19ला 4 धक्के. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, दबाव टाकण्याचा प्रयत्न अवधूत कामतवर, परंतु अवधूत कामतने पंकज पाटील पालनवर दबाव टाकला आणि तिथे चांगला झेल टिपत असताना अमृतला आपण पाहू शकतायत कॅच नंबर 2 त्याच्या खात्यामध्ये. अमृतने खूप चांगली प्रगती केली. आपण पाहिलं तर मागील 1 ते 2 वर्षामध्ये बऱ्याच खेळाडूंनी अपकमिंग रायझिंग स्टारने स्वतःला इम्प्रूव्हमेंट केलं, डेव्हलपमेंट केलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अंडर प्रेशर. यावेळेला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न अवधूत कामत फ्रेम मध्ये येत आहेत. 5वा धक्का 19 या धावसंख्येवर. बॅक टू द डगआउट. 19 लॉस ऑफ 5 विकेट. थँक्यू. वीरू बाबरेला दुसरी सफलता ह्या वेळेला मिळत असताना आपण पाहू शकतायत.
चांगली गोलंदाजी अप्रतिम विनोद टेंबोडे 19ला 5 सध्या नाजूक स्थितीमध्ये आहे. 17 बॉल आणि 41 रन हे सामन्याचं समीकरण. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. फिल्डर आहेत पुढे सरसावतील म्हैसरला आपण पाहत आहेत. तत्पूर्वी सिंगल मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. नेहमीच या टीमच्या पाठीमागे हिलेश भाऊ चौधरी, लिंबूदादा नेहमीच या संघाला खूप चांगलं बॅक करत असतात. बॅकबोन आहेत या टीमचे. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना अप्रतिम गोलंदाजी करताना आपण पाहतायत वीरू बाबरेला. अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजी अप्रतिम. हलकासा मात्र यावेळेला वळण घेणारा बॉल आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 20ला 5 40 रनची आवश्यकता आहे. स्लोवर 1 बॉल पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना रुपेश चव्हाणला हा बॉल समजलाच नाही. हा समोरचा अँगल अनुराग चव्हाणने टिपलेले एक क्षण चित्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल काय लेग कटर बॉल आणि हलकासा मात्र जरूर बॉलला वळवलं. फिंगरचा चांगला वापर केला होता. ग्रेट डिलिव्हरी. इथून वेगवान बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर पुढे सरसावतील मिस्टर अवधूत कामत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 21 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 5. 13 बॉल आहेत उर्वरित आणि 13 बॉलमध्ये 39 रन. प्रति चेंडूमागे 3 रनची आवश्यकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अगोदरच फलंदाजाला रीड केलं होतं प्रथमला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 12 बॉल 39 रन हे सामन्याचं समीकरण. आणि लगेच अनुराग चव्हाण यावेळेला आपण पाहिलं तर हिलेश भाऊ चौधरी यांना कॅप्चर करत असताना लिंबूदादा यांना मात्र यावेळेला एन्जॉय करताना आपण पाहत आहेत. आणि त्यांच्या समवेत मिस्टर हार्दिक यांना सुद्धा आपण पाहू शकाल मॅचला एन्जॉय करतायत. सातपाटीच्या मैदानात तो षटकार मला आठवतो आणि 2000 रुपयाचं कॅश प्राईज ते आठवतं. हार्दिकने षटकार ठोकला होता आणि कॅश प्राईजसुद्धा घेतलं होतं. तोच हार्दिक सध्या 12th मॅनची भूमिका निभावत नाही आहे तर मॅचला एन्जॉय करताना पाहायला मिळतोय. बारा बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 39 रन. अनुराग चव्हाणची हीच खासियत राहिले. पालघर डिस्ट्रिक्टमध्ये आपण सातत्याने पाहिलं ज्या नावांचा पुकार करतो त्यावेळेला मात्र ते फ्रेममध्ये आणतात. आणि त्यांच्या जोडीला आता सध्या सूरज यादव यांना सुद्धा आपण पाहू शकाल. 21ला 5 12 बॉल 39 रन. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास तो असावा लागतो. जसं निहारने 1 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता असताना सेल्फ कॉन्फिडन्स त्यांनी दाखवला. त्याने मोरल डाऊन केले नाहीत. ऑफ साईडला यावेळेला अवधूत पुढे ससावेल. तत्पूर्वी सिंगल मेल तर एकेरीने दुहेरीने फलक हलतं राहील. परंतु इथून रुपेशकडे ती कॅपॅसिटी आहे षटकार ठोकण्याची. परंतु सध्या तो वेळ घेतोय. त्याचं नॅचरल खेळ दाखवेल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. 22ला 5 11 बॉल आणि विजयासाठी 38. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर जरूर खेळला गेला. श्रेयस देव पुढे सरसावत असताना सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 23 रन लॉस ऑफ 5 विकेट. आता बॉल आहे 10 आणि 10 बॉलमध्ये 37 रन. 10-37चं समीकरण. स्विच हिटचा फटका यावेळेला जरूर खेळलेत परंतु तिथे फिल्डर भावेश पाटील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हिट जरूर झालाय. इथून विकेट मिळण्याची चान्सेस परंतु ऑलमोस्ट पोहोचलेत त्या ठिकाणी. कैलाश पागधरे दर्शवत असताना नॉट आऊट. रन्स मिळतील 2 आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावांवर विनोद टेंबोडे संघ जाऊन पोहोचतोय. 9 बॉल आणि 35 रन हे सामन्याचं समीकरण आहे. सुरुवातीला चांगल्या धावा आल्या होत्या. अनिकेत राऊत यांच्या बॅटमधून 2 चौकार आले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पंकज पाटील पालन यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता
असं वाटलं की बराच वेळ दोघेही खेळपट्टीवर राहतील, परंतु तो व्हाईट बॉल आणि त्यानंतरचा एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फसले आणि त्यानंतर मोमेंट शिफ्ट झाली. ऑन साईटला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक नंतर डेफिनेटली मेल विरू बापरे पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने 26वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. मोठे फटके येत नाही आहेत, परंतु दिशांनी सुद्धा खूप चांगली प्रगती केली. अप्रतिम गोलंदाजी करत असताना स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलंय आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. तुम्हाला बदल करावा लागतो. जर तुम्ही वेगळ्या स्पर्धेमध्ये जर धावा खर्च करतायत तर नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये तुम्हाला त्यावर अभ्यास करावा लागतो की नाही, मला आता लाईन अँड लेंथ चेंज करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, त्यावर भर द्यावी लागेल, त्यावर अभ्यास करावा लागेल, त्यावर प्रॅक्टिस करावी लागेल आणि घाम गाळावा लागेल, तरच तुम्हाला त्याचं बेनिफिट हे मिळत असतं. 26ला 5, 7 बॉल आणि विजयासाठी 34 रन हे सामन्याचं समीकरण आहे. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, अप्रतिम वेगवान मारा होता. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विनर्स टिंबोडे टीम 6 बॉलमध्ये 34 रनची आवश्यकता आहे. थँक्यू, वेलकम बॅक. 6 बॉल आणि विजयासाठी 34 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. या अगोदर श्री जागमाता रावळे टीम टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचलेत. चांगला बॉल फिरवलाय ह्या वेळेला शेष देवच्या माध्यमातून. त्या खेळाडूकडे सुद्धा खूप काही क्षमता आहे विकेट घेण्याची, डॉट बॉल टाकण्याची. आणि इथून जर आपण पाहिला रुपेश चव्हाण, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. तर पुन्हा एकदा स्विचची ट्राय करताय सातत्याने. मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना फक्त आता 4 बॉलमध्ये 34 औपचारिकता बाकी राहिले. स्विचिटचा फटका, चिराग पागधरे त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, 2 रन्स मिळतील. आता 3 बॉल आणि 32 रन हे सामन्याचं समीकरण आहे. थोडासा सामना दूर चाललाय आणि हळूहळू आता विजयाचा सुगंध हा दरवळत असताना पाहायला मिळतोय. अगेन्स्ट द टर्न ह्या वेळेला खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. खूप दूरवर बॉल पिच केला होता. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम अगोदरच ओळखलं होतं. अप्रतिम रॉंग वन बॉल ज्या पद्धतीने आपण पाहतायत चायनामन गोलंदाजी करत असतात तशा पद्धतीने मात्र बॉल तो फिरवला होता. अप्रतिम गुड डिलिव्हरी. आणि त्यानंतर फक्त आता 1 बॉल 31 रन आता औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले या मॅचची. दक्ष 11 सातपाडी विकी गरत यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतो आणि खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, नो डाऊट अबाउट इट. दक्ष गरज सुद्धा खुश असतील आणि विकी गरज सुद्धा खुश असतील. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक विनर्स टिंबोडे, पंकज पाटील पालन, कौस्तुभ पाटील, अनिकेत राऊत यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. अँड ऑल टीम, आपण चांगला खेळ केलात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दक्ष पिंपळे यांना आपण पाहू शकतायत. दक्ष 11 सातपाडी. तर शेवटचा आणि अखेरी यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी प्रीतम घरत यांना विनंती करेन की आपण एंड करावं या आजच्या दिवसाचं. मॅन ऑफ द मॅच
चला वीरू बाबरे ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या प्रीतम गरत असतील व्यासपीठावर. धन्यवाद. चला या वीरू बाबरे. आजच्या रात्रीचा शेड्यूल इकडेच मात्र समाप्त होणार आहे. शेवटचा मात्र मॅन ऑफ द मॅच दिली जाईल आणि सुपर 8मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार याच मैदानावर आपल्याला टीम सातपाटी दक्ष 11. अगदी कल्पेशजी पिंपळे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली कामगिरी. वीरू बाबरे या आपण. आदरणीय सन्माननीय सरपंच साहेब आनंदजी सोमन साहेबांच्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वीरूला. अंतिम मॅच आणि अंतिम मॅचचा हिरो वीरेंद्र भूपेंद्र बाबरे आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जात आहे मुख्य व्यासपीठावर. अभिनंदन वीरू आणि कॉंग्रॅच्युलेशन इंटू द सुपर 8. आजच्या रात्रीचा खेळ इथे समाप्त होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. उद्या ठीक भेटूया आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये. अगदी 8 टीम